नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आपण मागील व्हिडिओ बनवला होता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना स्टुडंट एंट्री मध्ये ऍड कशा पद्धतीने करायची। त्याच्यातील आपल्या एक समस्यांमधील आज त्या संदर्भातील हा आपण व्हिडिओ घेत आहोत। तो व्हिडिओ म्हणजे हे बघा, आपण स्टुडंट एंट्री मध्ये अपडेट स्टुडंट डिटेल्स हे करत काम केलेलं आहे। आता जो आपला प्रश्न होता विद्यार्थ्यांचा फोटो कशा पद्धतीने जोडायचा ऍड करायचा, मी इथे काय करणार आहे, इथे सर्व इथपर्यंत तुम्हाला माहिती झालेली असेलच। 2024 वर्ष आपण निवडायचं, स्टँडर्ड फर्स्ट निवडायचं, नॉट ऍप्लिकेबल आणि डिव्हिजन 1 जे असेल ती, आणि गोला क्लिक करायचं। त्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची काय येते ही माहिती आपल्या नजरेसमोर येत असते। ही सर्व माहिती आपल्याला विद्यार्थ्यांची बघायला मिळते आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांची माहिती बघून पुन्हा तिला अपडेट व्हॅलिडेट कसं करायचं तो व्हिडिओ आपल्याला यापूर्वी बघायला मिळालेला आहे। जर आवश्यक असल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देत आहे, आपण बघू शकता। आता या विद्यार्थ्यांचं आपल्याला फोटो अपलोड संदर्भातील मुद्दा घ्यायचा आहे। बघा, इथे मी काही विद्यार्थ्यांचं व्ह्यू अँड अपडेटला माहिती भरल्यानंतर सर्व त्याची पर्सनल डिटेल, त्याचे ऍड्रेस, त्याचं दिव्यांगत्व सर्व आपण माहिती भरल्यानंतर, बँक डिटेल भरल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड प्रमाणे आपण माहिती भरून व्हॅलिडेट केलेली आहे। हा व्हिडिओ आपण बघितलेला आहे, त्यावरच आपण हा प्रश्न केलेला आहे, बरोबर। मग मी आता या विद्यार्थ्याची माहिती भरतोय। आता या विद्यार्थ्यांची माहिती भरत असताना तुमचा जो प्रश्न होता की एखाद्या विद्यार्थ्याचा फोटो कशा पद्धतीने अपलोड करायचा, तर तो फोटो अपलोड करण्यासंदर्भात बघा, या विद्यार्थ्याचं मी घेतोय, याला क्लिक केलेलं आहे। अपलोड करण्यासाठी आपल्याला तो फोटो किमान 4 KB ते 50 KB पर्यंत साईजचा असला पाहिजे। जर जास्त असेल तर फोटो रिसायझर मधून त्याची साईज कमी करून घ्या। आणि आता बघा, तो फोटो कशा पद्धतीने घ्यायचा, मी इथे काय करतोय, या चूज फाईलला क्लिक करतोय। चूज फाईलला क्लिक केल्यानंतर मी ते जिथे डेस्कटॉपला हे फोटो ठेवलेले होते त्या जागेवरून आपण हे फोटो घेणार आहोत। जिथे आपण ठेवलेले असतील, गॅलरीमध्ये असेल, ज्या फोल्डरमध्ये असेल, जिथे असेल तिथून ते चूज करायचं आणि तो फोटो तिथनं म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा असेल तो आपण घेणार आहोत। या विद्यार्थ्याचा फोटो बघा, 202-407-26 हा फोटो आहे आणि त्याचा 170-924 हा क्रमांक आहे। या क्रमांकाच्या फोटोला मी इथे काय केले, सिलेक्ट केलेले आणि इथे ओपनला क्लिक केलंय। बघा, तोच फोटो इथे आलेला आहे, 202-407-26, आणि त्याचं जर आपण पूर्ण बघितलं तर तो क्रमांक त्याचा तिथे असेल। आणि या सेव्हला मी क्लिक करतोय। या सेव्हला क्लिक केलं म्हणजे त्याचं स्टुडंट रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली, आणि या ओकेला आपण क्लिक केले। या ओकेला क्लिक केलं, त्या विद्यार्थ्याचा फोटो काय झालेला असेल तिथे अपलोड झालेला असेल। अशा पद्धतीने आपण फोटो सुद्धा अपलोड करू शकतोय। चला, दुसरा एक फोटो मी तुम्हाला अजून अपलोड करून दाखवतोय। आता या विद्यार्थ्यांचा फोटो घेतोय मी, याला क्लिक करायचं आपल्याला व्ह्यू आणि व्हॅलिडेशनला, आणि पर्सनल मध्ये इथे कशात घेतोय आपण, पर्सनल मध्ये पर्सनल डिटेल मध्ये आपण त्याचा चूज फाईलला क्लिक केलेलं आहे। चूज फाईलला क्लिक केल्यानंतर या विद्यार्थ्यांचा फोटो मी इथे सिलेक्ट केलेला आहे, त्याला ओपन केलेला आहे, तो फोटो इथे आलेला आहे आणि त्याला सेव्ह म्हटलंय। सेव्ह म्हणताच काय होईल, स्टुडंट रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली इथे मेसेज आलेला आहे आणि त्याला आपण ओके क्लिक करायचंय। ओकेला क्लिक केलं आणि तो फोटो काय झालेला असेल तर विद्यार्थ्याचा अपलोड झालेला। निश्चितच आपली शंका निरसन झालेली आहे। व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका। आपण पूर्ण व्हिडिओ बघितला, तो आपल्यास आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या इतर मित्रांना, शिक्षकांना शेअर करा, आणि आपण जर का चॅनलला नवीन असाल, अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम आपणास मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद, आणि चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय।